राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी स्थान बेट कोपरगाव येथे भव्य गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन। याबाबत सविस्तर वृत्त असे की गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमा असून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी बाबाजींच्या समाधीची महापूजा, नित्य नियम विधी, सत्संग, प्रवचन, बाबाजींच्या पादुकांचे उत्सव मूर्तींची षोडशोपचार महापूजा, साधुवृंदांची प्रवचने व दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। परमपूज्य बाबाजींच्या पालखीची भव्य मिरवणूक सायंकाळी 7:30 वाजता होणार आहे। या कार्यक्रमासाठी अनेक संत महंत उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मठाधिपती परमपूज्य स्वामी रमेश गिरीजी महाराज, विश्वस्त अध्यक्ष दत्तात्रय होळकर, विलास कोते पाटील, उपाध्यक्ष अंबादास अंतरे, सचिव त्र्यंबक पाटील, रामकृष्ण कोकाटे, अनिल जाधव, आशुतोष पानगव्हाणे, संदीप चव्हाण, अतुल शिंदे, शिवनाथ शिंदे आदी विश्वस्त मंडळांनी केली आहे। श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी स्थान, श्री क्षेत्र बेट, कोपरगाव तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। भारताच्या दिव्य संत परंपरेतील अर्बाचीन महर्षी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज समाधी स्थान कोपरगाव बेट या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी गुरु पौर्णिमा उत्सव कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन, प्रयोजन ट्रस्ट मंडळ आणि भाविक भक्तांच्या माध्यमातून आणि या कार्यक्रमाचे नियोजन झालं आहे। गुरु पौर्णिमा हिला व्यास पूजा ही म्हणतात। एक भाविक भक्तांच्या माध्यमातून भाविक भक्तांच्या दृष्टीने आणि हा एक पर्व काळ आहे आणि ही एक पर्वणी आहे की या दिवशी सद्गुरूंजवळ जाऊन आणि त्यांचं दर्शन करून नतमस्तक व्हायचं आणि आपल्याला त्यांनी दिलेला अनुग्रह, त्यांनी दिलेलं ज्ञान, त्यांनी दिलेलं तत्वज्ञान आणि त्या तत्वज्ञानातून उतराई होण्याचा हा एक महान पर्वकाळ आहे। आणि अशा पर्वकाळावर आणि या ठिकाणी सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी स्थानाच्या ठिकाणी पहाटे 4 ते 5 या दरम्यान समाधीची पूजा, जनार्दन स्वामी महाराजांच्या मूर्तीची पंचोपचार पूजा यथासांग 4 ते 5 दरम्यान ठरले आहे। त्याचप्रमाणे 5 ते 6 या दरम्यान नित्य नियम विधी आणि ती नित्यनेम विधी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आणि भाविक भक्तांकरता एक छोटासा ग्रंथ निर्माण केला आहे आणि त्या ग्रंथाचाच नाव आहे नित्य नियम विधी। आणि तो नित्यनेम विधी त्यांनी सर्व शास्त्र, पुराण, वेद सर्वाचा सार आणि असा त्या नित्यनेम विधीमध्ये आणून ठेवलेला आहे। म्हणून त्या नित्यनेम विधीचं पठण त्यांच्या हयातीपासून आजपर्यंत जे चालू आहे। अनेक आश्रमामध्ये नित्यनेम विधीचा तो पाठ होत असतो। असा तो पाठ होणार आहे 5 ते 6 आणि त्यानंतर आणि प्रवचन, सत्संग आणि आरती, त्यानंतर सर्व खेडोपाडीचे आणि अनेक महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्याही म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। कारण सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचा भक्त परिवार हा अनेक राज्यामध्ये आजही मध्य प्रदेश, काही उत्तर प्रदेशमधून गुरु पौर्णिमेला माणसं येत असतात, भाविक येत असतात। म्हणून भारताच्या कानाकोपऱ्यातून गुरु पौर्णिमेला भाविक येतात आणि येऊन आणि आपलं सद्गुरूंचं समाधीचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृत्य झाला असं मानतात। आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी समाधीची दुपार 9 ते सकाळी 10 तारखेला सकाळी 9 ते 10 आणि बाबाजींच्या पादुकांचं पूजन 10 ते 12
आणि अनेक काही साधू संतांच्या उपस्थितीमध्ये भाविकांना दर्शन मार्गदर्शन जे हरिभक्त परायण त्र्यंबक सरसे भाऊ पाटील हे मार्गदर्शन करणार आहे। त्याचप्रमाणे आम्हीही आलेल्या भाविकांचं स्वागत आणि सर्व आश्रमाची जी काही रूपरेषा किंवा जे काही माझी कामकाजाचं आमचे अध्यक्ष ही या कामकाजाचं सर्वांना कल्पना देतील आणि असा हा 10 ते 12 चालणारा सत्संग आणि त्यानंतर महाप्रसादाचं या ठिकाणी आश्रमाच्या वतीने नियोजन झालेलं आहे। 35 क्विंटल 35-40 क्विंटलचे बुंदीचं नियोजन, 20 क्विंटल मसाला भाताचं नियोजन आणि त्याचप्रमाणे 1000 किलो चिवडा करण्याचं ठरलं आहे। पावसा पाण्याअभावी कार्यक्रमात थोडीशी बदल केला जाईल म्हणून त्याकरता बुंदीचे पाकिट आणि चिवड्याचे पाकिट तयार करण्याचं भव्य दिव्य अशा मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी काम चालू आहे आणि सर्व अध्यक्ष व विश्वस्त मंडळ व भाविक भक्त मंडळ, महिला मंडळ आणि पुरुष मंडळ सर्वांनी या गुरुपौर्णिमेच्या उत्सवामध्ये सर्वांनी भाग घेतलेला आहे। ते काम आज चालू आहे, कालपासून ते काम चालू आहे, आजही काम चालू राहणार आहे, उद्याही काम चालू राहणार आहे। बुंदी आणि मसाला भात चिवडा करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। म्हणून गुरुपौर्णिमा हा एक भारतीय संस्कृतीचा एक सद्गुरु प्रती एक सद्भाव राखण्याचा एक महान पर्व काळ आहे। असा उत्सव गुरुपौर्णिमेचा उत्सव, व्यासपूजेचा उत्सव, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी समाधी स्थानावर हा सोहळा साजरा होत आहे। सर्व भाविकांना आणि आश्रमाच्या वतीने सर्वांना आमंत्रण, सर्वांना निमंत्रण। पुन्हा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत, सर्वांना धन्यवाद, सर्वांबद्दल सद्भाव व्यक्त करून माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन। दिनांक 10 जुलै 1925 ला व्यासपूजा अर्थात गुरुपूजेचा कार्यक्रम राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज काशी विश्वनाथ महादेव मंदिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे। गुरुपूजा ही अनादी कालापासून चालत आलेली, ऋषी मुनींपासून चालत आलेली ही परंपरा आहे। त्या परंपरेनुसार राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा मोठा शिष्य परिवार आहे। महानिर्वाणानंतर साधारणतः 36वी ही गुरुपौर्णिमा आपण साजरी करत आहोत। या गुरुपौर्णिमेची तयारी गेल्या जवळपास महिन्यापासून आपण ती तयारी करतोय। त्या दृष्टीनं महाप्रसादाची व्यवस्था महाप्रसादाची तयारी या ठिकाणी चालू आहे। आश्रमामध्ये साधारणतः 40-45 क्विंटल ची बुंदी आपण तयार करतोय। त्याचप्रमाणे 30-40 क्विंटलचा भात आणि साधारणतः 10 क्विंटलचा चिवडा, मसाले चिवडा आपण तयार करतोय महाप्रसादासाठी। महाराष्ट्रभरातून व्यासपूजेच्या कार्यक्रमाला लोक येतात। विशेषतः नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना या विविध भागातून लोक या ठिकाणी येतात आणि व्यासपूजेचा कार्यक्रम साधारणतः सकाळी 4 वाजेला बाबाजींची पाद्यपूजा होते, मूर्तीची पूजा होते, महापूजा होते साधू संतांच्या उपस्थितीमध्ये। त्यानंतर नित्य नियम विधी, सत्संग, प्रवचनाचा कार्यक्रम होतो
आणि नंतर बाबाजींच्या पाद्यपूजेचा कार्यक्रम, साधू संतांचे प्रवचन, अशा प्रकारे हा सर्व कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटप आश्रमामध्ये होतं. अशा प्रकारे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराजांच्या व्यासपूजेचा कार्यक्रम कसा यशस्वी होईल यासाठी विविध आपल्या तालुक्यातून विविध शाळातील साधारणतः 2 ते 2,500 विद्यार्थी प्रसाद वाटपासाठी आश्रमामध्ये येतात आणि सर्व विश्वस्त भक्तगण, साधू संत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात. महाराष्ट्रातूनच नव्हे तर उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश याही ठिकाणाहून भक्तगण या कार्यक्रमाला उपस्थित असतात. तेव्हा अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी महापालिका, आपल्या इथली कोपरगावची नगरपालिका, पोलीस प्रशासन, त्याचप्रमाणे पत्रकार बंधू, आपणही सर्वजण हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करता. त्याबद्दल मी तहसील कार्यालय, कलेक्टर ऑफिस ह्या सर्व लोकांचं सहकार्य या कार्यक्रमाला होतं आणि आपणही सर्वजण सहकार्य करता. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय जनार्दन, जय जनार्दन. मोहनगिरी महाराजांच्या 36व्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं सर्व पत्रकार बंधूंचं, आमचे अध्यक्ष, संस्थेचं विश्वस्त मंडळ, या सर्वांच्या वतीने आपलं पहिलं स्वागत करतो. जनार्दन स्वामींच्या महानिर्वाणानंतर आजपर्यंत तर 36व्या वर्ष असताना सुद्धा कुठलाही प्रकारचा ह्या गुरुपौर्णिमा आणि पुण्यतिथी ह्या उत्सवामध्ये प्रचंड लोकांचा सहभाग त्यामध्ये असतो. गावोगावचे भक्त असतील, महिला असतील, पुण्यतिथीच्या निमित्ताने भाकरी करणं असेल. आता या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साधारण आम्ही 40 ते 45 पोते हे बुंदीचं करणार आहे. 26 ते 30 क्विंटल पर्यंत आम्ही मसाले भाताचं सगळं तयारी केलेली आहे, आताच अध्यक्षांनी सांगितलं. तसेच 10 पोत्याच्या पुढे चिवड्याचं वाटप यावेळेस आम्ही करणार आहे. त्याचं व्यवस्थित प्लास्टिकच्या याच्यामध्ये पॅकिंग करून त्या पद्धतीने लोकांना घरोघर ही कशा पद्धतीने प्रसाद, येणाऱ्यांना प्रत्येकाला तिथं तो प्रसाद मिळणारच आहे, पण घरी कसा प्रसाद पोहोचेल जनार्दन स्वामींच्या गुरुपौर्णिमेचा, याची संपूर्ण खबरदारी अध्यक्ष आणि संपूर्ण विश्वस्त मंडळ या सगळ्यांनी अविरत कार्यरत करत, भक्त परिवारातील बरेचसे सदस्य आहेत, जनार्दन स्वामींचे आमचे प्रचंड मोठ्या संख्येवर असणारे 6 जिल्ह्यातले गुरुबंधू आहेत. तसेच जनार्दन स्वामींना मानणारा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या भागातून येणारे, जनार्दन स्वामींवर प्रेम करणारे आणि जनार्दन स्वामींची महती ऐकून त्यांना अनुभूती आलेली अशा असंख्य भाविक या दिवशी साधारणपणे गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्ताने कोपरगावमध्ये येतात. अक्षरशः 3 तासात लाख लोकांचा जनसमुदाय उपस्थित होतो आणि अर्धा तासात 1 तासात संपूर्ण कार्यालय आणि परिसर हा शांत होतो, म्हणजे निर्मनुष्य होतो. अशी ही सिस्टीम जवळजवळ अविरतपणे जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादाने आमच्या सर्व विश्वस्त मंडळांच्या खांद्यावर त्यांनी ज्या पद्धतीने धुरा दिलेली आहे ती सर्व भक्त परिवार आणि जनार्दन स्वामींच्या भाविक बंधूंच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने ही मार्गी लागलेली आहे. या ठिकाणी आम्हाला आजपर्यंत अविरतपणे या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे निरनिराळ्या संस्था ज्या आहेत, काही सामाजिक संस्था आहे, शैक्षणिक संस्था आहे, या संस्थेतील सगळे विद्यार्थी, त्यांचे शिक्षक वृंद, पंचायत समिती असेल, तहसील कार्यालय असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, कोपरगाव सगळ्या प्रशासकीय दोन्ही कारखाने असतील, साखर कारखाने, यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला प्रचंड सहभाग आजपर्यंत आला. गोदावरी खोरे दूध संघ आहे, त्यांचाही बऱ्यापैकी सहभाग पहिल्या दिवसापासून आहे. या तालुक्यात असणाऱ्या सर्व सामाजिक आणि राजकीय संस्था या जनार्दन स्वामींच्या कार्यामध्ये आजपर्यंत अविरतपणे आम्हाला संस्थांना मदत करत आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे यावेळेस वाहतूक व्यवस्थेवर कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही म्हणून आमची सगळ्यांची विश्वस्त मंडळातर्फे पोलीस प्रशासनाला विनंती राहील, कारण कुंतांबा फुले या ठिकाणी रस्त्याचं काम चालू असल्यामुळे
प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे, कारण पुढे जंगली महाराज आश्रमाचे तिथे त्यांच्या गुरुपौर्णिमेचा उत्सव असतो. तर आम्ही आमच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने साईबाबा तपोभूमीतही गुरुपौर्णिमेचा उत्सव, आम्ही सर्व पुढं शिर्डी संस्थांचा साईबाबाचाही गुरुपौर्णिमेचा मोठा उत्सव असतो. आमच्या सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने आम्ही नम्र निवेदन आणि विनंती पोलीस प्रशासनाला आणि या वाहतूक कोंडीची समस्या कुठल्याही भाविक भक्तांना तिला त्रास होऊ नये अशी आम्ही नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. जय जनार्दन. दिनांक 10 जुलै रोजी परमपूज्य सद्गुरू संत जनार्दन स्वामी महाराज यांची व्यासपूजेचा कार्यक्रम समाधीस्थान बेट कोपरगाव येथे आयोजित करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे या दिवशी देशातील नव्हे तर विविध प्रांतातील संख्येनं लोक, हे लाखो संख्येनं लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. सदरचं देवस्थान हे शिर्डी, जंगली महाराज आणि कोपरगाव यांच्या शेजारी आहे. शिर्डीच्या निमित्तानं देशातून लाखो लोक येतात आणि तेच भाविक पुढे दर्शन करत करत आमच्याकडे येतात. इथं आदल्या दिवशी कोपरगाव परिसरातील, त्याचप्रमाणे नाशिक, संभाजीनगर, जालना आणि इकडे इगतपुरी वगैरे या भागातून मोठ्या प्रमाणात दिंडीच्या स्वरूपात आदल्या दिवशी लोक येतात. त्यांची राहण्याची, अन्नदानाची सगळी व्यवस्था इथं केली जाते. दुसऱ्या दिवशी देखील प्रसाद घेण्यासाठी सकाळपासून पूजेच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात समाज जमा होतो. त्यांची देखील व्यवस्था करण्यासाठी आता चालू वर्षी पावसाचं वातावरण आहे. नेहमीचं जे आमचं प्रवचनाचं आणि अन्नदानाचं परिसर आहे तो ओला आहे, पण तरी देखील कारखान्याचे जे भक्तनिवासची व्यवस्था आहे, आमच्याकडे 3-4 भक्तनिवास आहे. त्यामध्ये भाविकांना अन्नदान घेण्यासाठी बसण्याची व्यवस्था केली आणि बाजूचा जो परिसर थोडा मोकळा असतो तिथं आपले ताडपत्री टाकून पावसापासून संरक्षण होईल अशी ती व्यवस्था केली की ज्या प्रकारे, ज्यामुळे भाविकांची कमीत कमी गैरसोय व्हावं यासाठी आम्ही व्यवस्था केलेली आहे. पार्किंगसाठी मंदिराच्या शेजारी, समाधी मंदिराच्या शेजारी आम्ही एक नवीन प्लॉट तयार केलेला आहे की जिथं आपल्याला सुरक्षित अशी ही आपल्याला पार्किंगची व्यवस्था केली. कारण सध्या आपल्या शेजारी हा जो नगर मनमाड रोड आहे याचं विस्तारीकरणाचं काम चालू आहे आणि अपूर्ण स्थितीत असल्यामुळं ट्रॅफिकमध्ये मोठी अडचण येण्याची शक्यता आहे. शासनाला आमची अशी एक नम्र विनंती राहील की 1-2 वाजेपर्यंत ही जी टँकर किंवा मोठमोठे कंटेनर असतात यांना जर कुठेतरी त्यांनी थांबवता आलं तर ती बऱ्याच मोठ्या प्रमाणात ही गैरसोय कमी होईल. कारण कोपरगावपासून किंवा येवला नाक्यापासून तर थेट शिर्डीच्या पुढे निघेपर्यंत ही तिन्ही ठिकाणी मोठी देवस्थान आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणात हा जो भाविक वर्ग आहे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी ही व्यवस्था जर झाली तर सर्व आमचे जे व्यवस्था संस्था आहे ते आपल्या आभारी राहतील एवढीच शासनाला या निमित्तानं विनंती करतो. आणि आपण सर्वांनी हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज जी आपण वार्ताहर परिषद आयोजित केली, आपण सर्वजण आमच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि कार्यक्रमाच्या दिवशी आपण आवर्जून उपस्थित राहावं आणि त्याचं देखील वितरण आपण व्यवस्थितपणे करावं हीच आमची आग्रहाची विनंती. ह्या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्यातील आजूबाजूचे जे भाविक आहे मोठ्या प्रमाणात तन मन धनानं यामध्ये सहभागी होतात. त्यातल्या आमच्या ज्या संस्था आहेत, कोपरगाव सहकारी कारखाना असेल, संजीवनी सहकारी कारखाना असेल, गोदावरी दूध संघ असेल, यांचा मोठा यामध्ये सहभाग असतो आणि ते जातीनं तिन्ही कारखान्याचे जे व्यवस्थापन आहे ते आमच्याकडे मदत करतात. त्याबद्दलही त्यांचे मी धन्यवाद देतो. आपण सर्वांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपतो.